हाय. ज्याला मार्केटमधलं काहीच येत नाही तरी पण ट्रेड घ्यायचा आहे तर काय करायचं? सोपं आहे. प्री मार्केट क्लोज झालं की निफ्टीच्या डेली चार्टमध्ये आदल्या दिवशीच्या कॅन्डलची ओपनिंग प्राईस, क्लोजिंग प्राईस आणि तिचा हाय आणि लो याला आडव्या रेषा आखून घ्यायच्या. यालाच आपण लेवल्स ड्रॉ करून घेणं म्हणतो. मीही तेच करून घेतलं, कारण मार्केट जेव्हा ओपन होतं ना तेव्हा या लेवल्सना रिस्पेक्ट करतं. असं कंपल्सरी नाही की आपण ड्रॉ केलेल्या लेवल्सला सपोर्ट किंवा रेजिस्ट करेलच, पण आपल्या लाईन्सच्या इथे आल्यावर मार्केट कसं रिॲक्ट करतं आहे याच्या आधारावर आपण आपला ट्रेड घेऊ शकतो. मी पण तेच केलं. आज मार्केट वर जाणार की खाली हे 100% कोणीच सांगू शकत नाही. मार्केट पूर्णपणे प्रोबॅबिलिटीवरती ट्रेड करतं. आपल्याला फक्त हे माहीत हवं की माझी या ट्रेडमध्ये किती रिस्क आहे. आजच्या माझ्या ट्रेडमध्ये माझ्या एंट्रीनुसार 11 रुपीची रिस्क दिसत होती, परंतु एवढा छोटा पॉईंटचा एसेल मार्केट व्हॉलॅटिलिटीमध्ये कधी हिट होईल समजणार पण नाही. निफ्टीमध्ये मी शक्यतो मॅक्सिमम 25 ते 30 रुपीचा एसेल प्लॅन करते. आजचा ट्रेडसुद्धा माझ्या फेवरमध्ये गेला. 1:1 टार्गेट लगेच अचीव झाला, पण मी थोडं थांबली. अजून काही पॉईंट्स मिळतात का ते पाहायला. पण मार्केट त्याच्या इम्पॉर्टंट लेवलपर्यंत 26,000पर्यंत पोचलं होतं. इथे त्याने टाईमपास केला असता किंवा वर गेलं असतं किंवा खाली पण आलं असतं. मी उगाच रिस्क कशाला घेऊ. जे 1:1 टार्गेट मिळते ते घेतलं आणि ट्रेडमधून बाहेर पडली. सध्या गेलेला कॉन्फिडन्स परत येणं महत्त्वाचं. याच्या आधी मी या चुका करून झाली आहे. समोर दिसणारं प्रॉफिट आपण जोवर बुक करत नाही तोवर ते आपलं नसतं. असो, आता निफ्टी कुठेही जाओ, माझा ट्रेड तर झाला. माझी ही ट्रेडिंग जर्नी पाहण्यासाठी मला नक्की फॉलो करा.